मुरांबा मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहणार आहोत की फायनली आता अक्षय आणि रमाच्या प्रेमाला मिळणार पुन्हा एकदा नवीन संधी आणि अक्षय रमाचं होणार लग्न. आता नेमकं अक्षयचं आणि रमाचं लग्न कसं होणार, काय घडणार, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणूया. तर आता आपण पाहिलेलंच आहे की मेहंदीचं फंक्शन हे व्यवस्थित पद्धतीने पार पडलेलं आहे आणि आता हळदी समारंभाची वेळ आली आहे आणि आता हळदीची तयारी सगळी घरामध्ये सुरू झालेली आहे. 4 पाट मांडलेले आहेत अक्षय, रमा, स्वरा आणि साईसाठी. त्याचबरोबर आता त्यांच्या भोवती रांगोळी, औक्षण करण्यासाठी ताट वगैरे सगळंच तयार केलं आहे. आणि मग आता साईला आणि रमाला संध्या बोलावते. संध्या म्हणत असते, साई, रमा, अरे या ना, आता तुमची हळद करायची ना, किती वेळ अजून तुम्हाला नटायला लागणार आहे. त्यावेळी साई येतो आणि म्हणतो, आई अगं आम्ही तयारच आहोत. या काय रमासुद्धा आल्या. आता रमा खूप सुंदर दिसत असते. त्यावेळी लगेचच त्या ठिकाणी स्वरा येते. स्वरा म्हणत असते, अक्षय चल ना, किती वेळ, लग्नानंतर सुद्धा तुलाच आवरायला जास्त वेळ लागेल माझ्यापेक्षा. त्यावर अक्षय म्हणतो, स्वरा तू पण ना, मी पण रेडीच आहे. आणि मग लगेचच ते दोघंही येऊन पाटांवरती बसतात. आता सगळे पाटावर बसल्याबरोबर लगेचच आता संध्या म्हणते, बरं चला आता आणखीन जास्त वेळ वाया घालवायला नको, पटापट एकदाचं औक्षण करून घेऊया आणि त्यानंतरनं मग हळद लावायला सुरुवात करता येईल ना. काय बरोबर बोलते ना मी इरावती ताई. त्यावर लगेचच आता इरावती म्हणते, हो हो अगदी बरोबर. संध्या म्हणते, मग चला पहिलं औक्षण करून घेते मीच माझ्या साईचं. त्याबरोबर लगेचच इरावती म्हणते, हो चालेल ना. मग संध्या औक्षण करून घेते, मग इरावती औक्षण करून घेते, मग आई आजीसुद्धा औक्षण करून घेतात. आता आरोही म्हणते, माझ्या आईला आणि बाबाला पहिली हळद मीच लावणार. बाबा चालेल ना रे. त्याबरोबर अक्षय म्हणतो, हो चालेल. रमा म्हणते, हो चालेल. मग लगेचच आरोही धावत येते आणि पहिली हळद अक्षयला लावते आणि आता तीच बोटं ती रमाच्या गालाला सुद्धा लावते. आता आरोहीने अक्षयला ज्या बोटांनी हळद लावलेली असते तीच हळद त्याच बोटांनी तिने रमाच्या गालावर लावलेली असते. त्यामुळे आता अक्षयची उष्टी हळद रमाला लागलेली असते. त्याबरोबर आई आजी लगेच म्हणतात, जे देवाच्या मनात होतं तेच घडलं. शेवटी अक्षयच्या नावची उष्टी हळद रमालाच लागली. त्याबरोबर लगेचच संध्या म्हणत असते, काय गये पोट्टे, काय अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? हां, उगच करायचं म्हणून काही करतेस का? की या अक्षयने तुला काही शिकवून सांगून पाठवलंय? त्यानेच सांगितलं असेल ना, माझ्या गालाला बोटं लावशील तीच बोटं रमाच्या गालाला लाव म्हणून. हां, मुद्दाम केलंस ना तू हे सगळं? काय गरज काय होती तुला हे सगळं करायची ग? लहान लहान म्हणून भलती शाणी आहे पोट्टी. काय गरज काय होती असा आगाऊपणा नसता करण्याची? इथे दिसत नव्हती होय तुला दुसरी वाटी रमाच्या गालाला लावण्यासाठी साईच्या नावाची? त्याबरोबर लगेचच रमा ही म्हणत असते की जाऊ देत नाही, लहान आहे ती, कशाला बोलताय तुम्ही. त्याबरोबर स्वरा म्हणते, अगं रमा काय लहान आहे म्हणतेस तू? लहान आहे मग लहानाने लहानासारखं राहावं ना. स्वरा बाळा, जर तुला एखादी गोष्ट माहीत नाही किंवा ज्यातलं तुला काही कळत नाही त्यामध्ये तू का पडतेस? हळद लावायचा हट्ट तू का केलास? आज तुझ्या बाबाच्या नावाची उष्टी हळद सगळ्यात आधी मला लागायला हवी होती. आज ती हळद माझ्यासाठी आहे, ह्या रमासाठी नाही. आता तुझी होणारी आई मी आहे की नाही, मग मग ती हळद मला लागायला हवी होती ना. उगाचच्या उगाच तू आगाऊपणा केलास आणि बघ आता हे काय झालं ते. मला नाही आवडलं हे. अक्षय, तुला कळतंय ना, तुझ्या नावाची उष्टी हळद माझ्या नावाची आहे आता आणि ती फक्त मलाच लावली गेली पाहिजे. त्याबरोबर लगेचच रमा म्हणते, हो हो स्वरा, तुलाच लागेल ती हळद. मी काय तुझा नवरा नाही चोरून नेणार आहे, फक्त हळदच लागली आहे ना. ठीक आहे, त्यात काय एवढं. आणि राहिला प्रश्न आरोहीचा, तर लहान आहे ती, तिच्याकडनं जे झालं ते चुकून झालं. उगाचच्या उगाच एवढं बोललं पाहिजे असं काही नाही आहे. आणि आई तुम्ही म्हणताय मुद्दाम करायला लावलं असेल. अहो लहान आहे ती, ह्या सर्व गोष्टींचं महत्त्व तिला काय माहिती? तिला फक्त आपल्या आईबाबांना आपल्याला हळद लावायला मिळणार आहे एवढ्याच गोष्टीचा आनंद झाला होता. बघा तिचा चेहरा बघा तुम्ही दोघीजणी तिला ओरडल्यानंतर. आरोही बाळा जाऊ दे. त्याबरोबर मग साईसुद्धा म्हणतो, माय जाऊ दे ना, कशाला उगाच तुले भांडण करायचे. आणि तसं पण हळदच तर लागली आहे ना, त्यासाठी काय एवढा वाद घालायचा. आणि तसंही लग्न तर माझ्याबरोबरच होणार आहे ना त्यांचं. मग हळद कुणाच्याही नावाची लागली असली तरी फरक पडतो कुणाला, असा आता साई मुद्दाम अक्षयकडे बघून म्हणतो. त्याबरोबर लगेचच आता अर्थाला विषय बदलायचा असतो. त्यामुळे ती म्हणते, मला वाटतं वेळ खूप पुढे चालला आहे.
आरोहीच्या हातून जे झालं ते चुकून झालं, पण आपण तर आता पुढे हळद करायला सुरुवात करूया. त्याबरोबर लगेचच रमा म्हणते, हो अर्था अगदी बरोबर बोलते. उगाचच्या उगाच हा वाद घालण्यात जो वेळ वाया जातोय ना, त्यापेक्षा हळदीला सुरुवात करूया. हळदीचा मुहूर्त टळून जातोय. मग आता लगेचच रमा म्हणते, आय्या आता तुम्हाला हळद लावायची असेल ना साईना, पहिली तुम्ही हळद लावा साईना आणि मग ती हळद मला लावा, मग तर झालं. त्यावर संध्या लगेच म्हणते, हो तर मग. आणि मग ती साईला हळद लावते आणि तीच हळद आता रमाला लावते. त्यानंतर रमा आता इकडे मनातल्या मनात म्हणत असते, साईच्या नावाची हळद जरी माझ्या अंगाला आता लागत असली तरीसुद्धा सगळ्यात आधी अक्षयचा मान होता आणि अक्षयलाच तो मिळाला. नक्की तुझ्या मनात काय आहे देवा? कधी मला अक्षयच्या नावाची उष्टी हळद लागते, तर कधी आम्ही दोघंजणं एकमेकांच्या मिठीत अनवधानाने पडतो. तू आमच्या मंगळसूत्राला हळदी कुंकवाचा आहेर देतोस, पण मग नेमकं आमच्या नात्यात एवढ्या अडचणी का? जर तुझ्याही मनात आम्ही एकत्र यावं असंच आहे तर दुसऱ्या बाजूला आता अक्षयलासुद्धा स्वराच्या नावाची हळद लागत असते. अक्षय मनात म्हणत असतो, खरं तर रमा, आज मला पुन्हा एकदा तुझ्याच नावाची हळद माझ्या अंगाला लावून घ्यायची होती, पण तुला पटवून देण्यासाठी, तुला समजवण्यासाठी मला हा सर्व मार्ग अवलंबावा लागला. पण बाद झाला आता. आता माझी सहनशक्ती संपते. आता तरी प्लीज सगळं खरं स्वीकार ना, आणि आता तरी प्लीज आता तरी व्यवस्थित वाग. तर दुसऱ्या बाजूला स्वराला मात्र ह्या सर्व गोष्टींमुळे खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. स्वराला वाटत असतं की जर हे सगळं आधीला कळालं तर काय होईल, आधीला काय वाटेल या सर्वामुळे. नाही, मला आधीशी बोललं पाहिजे. पण नको, जर मी त्याला ह्या सर्व हळदी वगैरेबद्दल सांगितलं तर त्याला खूप टेन्शन येईल. तो म्हणेल की मी अक्षयच्या नावाची उष्टी हळद कशी काय लावून घेतली, आणि सगळाच प्रॉब्लेम होईल, सगळेच कॉम्प्लिकेशन्स होतील. त्याबरोबर आता हळदी वगैरेचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर सगळेजण झोपायला जात असताना संध्या रमाच्या हाताला धरते आणि रमाला बाजूला घेऊन येते आणि मग ती तिला सांगत असते, हे बघ रमा, एक गोष्ट आता विसरू नको. माझ्या पोट्ट्याचं तुझ्याबरोबर लग्न होणं हे नियतीच्या मनात आहे. नाही म्हणजे मग अशी चुकून का होईना, पण तुझ्याच पोट्टीच्या हातून तुला त्या अक्षयच्या नावाची हळद लागली. पण तुला वाटलं असेल की आता अक्षय आणि मी, पण तसा विचारही करू नको. नाही, तुझ्या लक्षात नसलं तर तुला आठवण करून देते. तू मला शब्द दिलायस आणि तू नेहमी म्हणतच असतेस ना, रमा मुकार्दम, ओ सॉरी नाही, आर के मॅडम, म्हणजेच रमा कर्णिक शब्दाच्या लई पक्के आहेत म्हणून. मग आता त्या शब्दावरती खरी उतर आणि माझ्या लेकाबरोबर लगीन करून त्याला आयुष्यभरासाठी सुखी ठेव. लक्षात ठेव रमा, आजपर्यंत माझ्या लेकानं तुला नको हवं सगळं बघितलं. तुझ्यासाठी 7 वर्ष थांबलाय तो. 7 वर्ष तुझी काळजी घेतली, तुझी सेवा केली. तुला विसर पडला असेल तर तुला भूतकाळाची सुद्धा आठवण करून देते. जेव्हा तुझा अपघात झाला होता ना, तेव्हासुद्धा त्यानंच तुला वाचवलं होतं. त्याने तुला वाचवलं आणि त्यानंतर तुझी काळजीसुद्धा घेतली. त्याने तुझी याददाश्त गेली होती पण कधी तुझा फायदा घेतला नाही. त्यानंतर त्याचं तुझ्यावर प्रेम झालं पण त्याने तुझ्यावर जबरदस्ती केली नाही. तुला तुझी याददाश्त परत आल्यानंतर तू तुझ्या सासरी तुझ्या नवऱ्याच्या घरी निघून गेलीस, पण त्या माहीने तुझी जागा घेतली होती. तेव्हासुद्धा तुला माझ्याच लेकाने आधार दिला. तेव्हासुद्धा त्याने तुला सांभाळलं. तू तुझ्या त्या पोट्टीच्या वेळी गरोदर होतीस, आरोहीच्या वेळी, तेव्हासुद्धा तुला आम्हीच सांभाळून घेतले. त्यामुळं माझ्या पोट्ट्याला फसवायचा विचारही करू नकोसा. त्यावर रमा म्हणते, का फसवेन मी साईना असं वाटतंय आई तुम्हाला? माझ्या मनात असं काही नाही आहे आणि त्या सगळ्या उपकाराची जाण आहे मला. म्हणूनच तर आज. त्याबरोबर संध्या म्हणते, काय म्हणूनच तर आज? त्यावर मग रमा म्हणते, काही नाही आई, एवढंच म्हणणं आहे माझं की मी जर म्हटलं आहे ना की मी साईंबरोबर लग्न करेन तर मी साईंबरोबरच लग्न करेन. उगाचच्या उगाच तुम्ही शंका कुशंका काढणं बंद करा प्लीज, कारण तुम्ही शंका घेतल्याने उगाच कॉम्प्लिकेशन्स वाढतील. सॉर्ट आऊट मात्र काही होणार नाही आहे, कळतं आहे ना? त्यावर संध्या म्हणते, हे बघ, मला बिंका घेण्यात रस नाही आहे. मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की काही झालं ना तरी माझाच पोट्ट्या तुझा नवरा होणार आहे. त्यामुळे आता त्या अक्षयकडे बघणं, त्याच्याकडे राहणं, त्याच्यासोबत वाहवत जाणं जरा कमी कर. त्यावेळी त्या ठिकाणी साई येतो आणि साई विचारतो, काय माय आणि सुनेचं काय बोलणं चाललंय काय? त्याबरोबर संध्या म्हणते, आत्ताच म्हणालस ना मायचं आणि सुनेचं बोलणं चाललंय म्हणून, मग
कशाला विचारून राहिला आम्हा दोघींमध्ये काय बोलणं चाललंय ते आम्हा मायलेकीचं वेगळं वेगळं आमचंच आहे, त्यामध्ये तू पडू नकोस हा साई. काय कळलं ना? काय गरम आहे बरोबर बोलायला ना मम्म्या. त्याबरोबर लगेच रमा म्हणते, हो हो बरोबर बोलताय साई. हो खास काही नाही, उद्याच्या लग्नाच्या तयारीबद्दल विचारतायत आई. त्याच्यानंतर मग आता साई म्हणतो, सगळं होणार माय, सगळं व्यवस्थित होणार. बरं चला आता तुम्ही दोघी झोपायला चला, उशीर बघा केवढा होऊन राहिला. त्याबरोबर मग लगेचच आता रमा, संध्या, साई तिघही जण झोपायला जातात. आता इकडे झोपायला गेल्यानंतर रमा हिच्या डोक्यात मात्र तेच विचार सुरू असतात. आता ती विचार करत असते की काय करू मी, हे सगळं काय होऊन बसलं आहे. रमाला रात्रभर झोप लागत नाही. दुसऱ्या दिवशीचाच दिवस उगवतो. आता हा तोच दिवस असतो ज्या दिवशी साई, रमा, स्वरा आणि अक्षय यांची लग्न होणार असतात. रमाला तयार करण्यासाठी एक मुलगी आलेली असते. आता रमाला ती विचारते, ताई तयार आहात का तुम्ही? त्यावर रमा म्हणते, फक्त 5 मिनटं हा ताई. आणि मग ते आरशासमोर उभी राहते आणि म्हणत असते, सौभाग्यवती रमा अक्षय मुकार्दम. आजपासून माझं नाव, माझी ओळख सगळं बदललं जाणार. आजपासून मी साईंच्या नावाची होणार. आणि मग ती लगेच त्या मेकअप आर्टिस्टला म्हणते, आता सुरू करा. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आता इकडे स्वरालासुद्धा मेकअप आर्टिस्ट मेकअप करण्यासाठी आलेली असते. स्वराला ती विचारते, ताई तयार आहात का तुम्ही? स्वरा म्हणते, मी आलेच हा. आणि मग ती लगेच अक्षयकडे येते आणि अक्षयला म्हणते, अक्षय काय सुरू आहे हे सगळं? तू म्हणाला होतास की आपण लग्नाचे विधी करायला घेतल्यावर तरी रमाच्या लक्षात येतील गोष्टी आणि रमा स्वतःहून तुझ्याकडे परत येईल, रमा सांगेल तिच्या मनातल्या भावना. पण तसं काहीही घडताना दिसतच नाही आहे. रमा परत येतच नाही आहे तुझ्याकडे. उलट रमा तर तुझं आणि माझं लग्न लावून द्यायला निघाली आहे. तुला कळतंय का? अरे हे सगळं नाटक होतं अक्षय. जर हे सगळ्याबद्दल आधीला कळालं तर त्याला काय वाटेल? मी म्हटलं आहे ना तुला ऑलरेडी की तो ओव्हर पॉझेसिव्ह आहे माझ्या बाबतीत. मग तुला काय वाटतं, हे सगळं त्याला कळाल्यानंतर तो मला सोडून नाही का देणार? अक्षय माझं खूप प्रेम आहे रे आधीवर आणि मला आधीला नाही गमवायचं आहे. मी आधीसाठी काहीही करू शकते, काहीही. जसं रमाचं तुझ्याबद्दल आणि तुझं रमाबद्दल झालं आहे ना, तितकंच माझं आणि आधीचंसुद्धा एकमेकांवर प्रेम आहे. आणि जर आधीला ह्या गोष्टी माहिती झाल्या ना तर तो खूप हर्ट होईल, दुखावला जाईल. तो का कळत नाही आहे अक्षय तुला? त्यावर म्हणतो, कळतंय 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 स्वरा, अगं मला सगळं व्यवस्थित कळतंय, पण आपल्या हातात काहीच पर्याय नाही आहे. हे बघ आपल्याला करावं लागेल. कदाचित आपण लग्नाच्या बोहल्यावर उभे राहिल्यानंतर रमाचं मतपरिवर्तन होईल, मनपरिवर्तन होईल आणि मग रमा परत येईल, असंही काही होऊ शकतं ना. नियती शेवटच्या क्षणी काय घडवून आणू शकते हे नाही सांगता येणार. ते म्हणतात ना, खेळात शेवटच्या टप्प्यावरही बाजी पलटली जाते. तसं काहीतरी होणार असेल. स्वरा हे बघ इतक्यावर आलो, आता उगाचच्या उगाच थोडक्यासाठी नाही नको गं म्हणू. प्लीज जा, तयार हो स्वरा, आणि काळजी करू नको. जरी काहीही झालं, आपलं लग्न जरी लागलं तरीसुद्धा मी थोडी तुला माझी बायको म्हणून ठेवणार आहे. तुला तर माहिती आहेस ना की आपल्या दोघांमध्ये हे सगळं फक्त नाटक होतं म्हणून. मग तू काळजी करू नको, काहीही चुकीचं घडणार नाही आहे. जा तू तयार हो. आणि मग आता अक्षय स्वराला तयार व्हायला लावतो. स्वरा तयार होऊन येते. स्वराला वाटत असतं शेवटच्या क्षणी अक्षयला आणि स्वराला एकत्र बघून तरी रमाला राग येईल आणि रमा म्हणेल की स्वरा बाजूला हो. पण तसं काहीच घडत नाही. आता गुरुजींनी लग्नाचे विधी करायला सुरुवात केलेली असते. स्वरा म्हणते, अक्षय रे काय आहे हे सगळं? नाटक होतं ना हे, मग आता काय? त्यावर अक्षय म्हणतो, आता काय लग्नाचे विधी केले ना, मग लग्नही करायलाच लागणार. आणि मग आता अक्षय आणि स्वरा एकमेकांसमोर, साई आणि रमा एकमेकांसमोर उभे असतात. स्वरा म्हणत असते, नाही अक्षय प्लीज नको, नाही अक्षय प्लीज थांब, हे सगळं नको करू. अक्षय म्हणतो, पर्याय नाही आहे स्वरा, पर्याय नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला आता साई आणि रमा एकमेकांच्या गळ्यात चटकन हार घालून मोकळे होतात. स्वराला आणि अक्षय गुरुजी म्हणतात, तुम्हीसुद्धा वधू हार घालताय ना? तसे लगेचच अक्षय स्वतःच स्वराचा हात पकडून स्वतःच्या गळ्यात हार घालून घेतो आणि स्वतःसुद्धा स्वराच्या गळ्यात हार घालतो. इतक्यात त्या ठिकाणी आदित्य येतो आणि आदित्य येऊन म्हणतो, व्हॉट्स रॉंग ओव्हर हिअर? काय सुरू आहे हे सगळं? निशा काय चाललं आहे तुझं? हां
त्याबरोबर आता मात्र स्वरा खूप घाबरते. तिच्या हातातून सगळं सुटून चाललंय की काय रेतीप्रमाणे असं तिला वाटू लागतं. तर साई म्हणतो, काय चाललंय हे सगळं माझ्या लग्नात? काय गोंधळ आहे हा? कोण मुलगा आहे हा आणि का थांबवतोय हा लग्नाचे विधी? त्याबरोबर स्वरा म्हणते, मी सांगते. हा मुलगा कोण आहे? हा लग्नाचे विधी का थांबवतोय? सगळं सांगते मी. रमा, साई आणि इथे उपस्थित असलेले सगळेच मान्यवर, मला सगळ्यांचीच माफी मागायची आहे. कारण आता मी जे बोलणार आहे ते तुम्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसेल असं असणार आहे. रमा, मी आणि अक्षय खरोखर एकमेकांवर प्रेम करत नाही. आम्ही खरंच लग्नही करणार नव्हतो. हे सगळं तुला अक्षयकडे परत खेचण्यासाठीचं नाटक होतं. आम्हाला वाटलं की जर अक्षय दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीबरोबर लग्न करतोय हे तुला कळालं तर तुला जेलसी फील होईल आणि त्या जेलसीमुळे का होईना पण तू अक्षयकडे परत येशील. मी अक्षयच्या बाबांची म्हणजेच शशी काकांच्या मित्राची मुलगी आहे. शशी काका लंडनला ज्यांच्याकडे राहायचे ना त्यांची. शशी काकांनी मला अक्षयची आणि तुझी स्टोरी सांगितली. मला तुम्हाला मदत करण्याची इच्छा झाली आणि म्हणून मी इकडे आले. रमा, प्लीज, अक्षयने तुला मिळवण्यासाठी हे सगळं केलं. त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे रमा. ये ना अक्षयकडे परत. रमा प्लीज, मी तुझ्यासमोर हात जोडते. मलाही माहिती आहे की तुझं अक्षयवर किती प्रेम आहे. आता अजून स्वतःची फसवणूक नको करूस रमा, प्लीज. त्यावेळी मग मात्र आता रमाही विचार करते की खरंच उगाचच्या उगाच या खोट्या नात्यात, खोट्या बंधनात अडकून स्वतःची, पर्यायाने साईंची आणि अक्षयची सुद्धा घुसमट करत राहण्यापेक्षा मी माझा निर्णय आत्ताच बदललेला योग्य ठरेल. मग रमा साईऐवजी अक्षयबरोबर लग्न करण्यासाठी साईने तिच्या गळ्यात घातलेला हार साईला काढून परत देते आणि साई मला माफ करा पण मला नाही जमणार असं म्हणत अक्षयकडे येते आणि मग गुरुजींना म्हणते, गुरुजी आता करा लग्नाचे विधी सुरू असं म्हणते. त्यावेळी मग गुरुजी लग्नाचे विधी सुरू करतात आणि आता अक्षयचं आणि रमाचं लग्न लागायला सुरुवात होते. अक्षयचं आणि रमाचं लग्न लागत असतं तेव्हा इरावती आणि संध्या ह्या दोघीही खूपच जास्त नाराज झालेले असतात. इरावतीला तर काय करावं आणि काय नाही काही सुचत नसतं. तर संध्याची सुद्धा काहीशी तशीच अवस्था असते. दोघीजणी डोक्याला हात मारून उभ्या असतात आणि हे सगळं काय घडून बसलं, आपले सगळे प्लॅन, आपले सगळे कष्ट, सगळी मेहनत वाया गेली असा विचार करत राहतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मालिकांचे इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.